स्वतंत्र कबनूर नगर परिषदेबाबत राज्य सरकारनं पुढील 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिले आहेत। कबनूर नगर परिषद कृती समितीने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिल्याची माहिती बाळ महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली। इचलकरंजी जवळच्या कबनूर गावची लोकसंख्या चांगलीच वाढली आहे। 75,000हून अधिक लोकसंख्या असल्याने कबनूर ग्रामपंचायतीला नागरी सुविधा देताना अनेक अडचणी येत आहेत। त्यामुळे ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेत व्हावे अशी मागणी होतीये। या मागणीसाठी गेल्या 13 वर्षापासून कबनूर नगर परिषद कृती समिती आंदोलन करतेय। या कालावधीत सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासने दिली, पण आता नागरिकांना मूलभूत सुविधा देणं ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेर गेलंय। कबनूरला स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता होऊनही राज्य सरकार चालढकल करत आहे। त्यामुळे कृती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती। याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी झाली। उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने राज्य सरकारला पुढील 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत। पुढील सुनावणी 7 ऑक्टोबर रोजी होणार आहे। त्यामुळे लवकरच कबनूर नगर परिषदेचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता बाळ महाराज यांनी वर्तवली आहे। यावेळी कृती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे, रियाज चिकोडे, दत्तात्रय पाटील, अजित खुडे, सुधाकर कुलकर्णी, महावीर पिंपळे, रवींद्र धनगर, सतीश पाटील, कपिल सुतार यांच्यासह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते।